नमस्कार, मी अंजली रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण मस्तपैकी एकदम 5 मिनटामध्ये होणाऱ्या बटाट्याच्या काचऱ्यांची रेसिपी तयार करणार आहोत. तर सुरुवातीला एका कढईमध्ये तेल घालायचं आहे. तेल घातल्यानंतर तेल थोडं तापू द्यायचं. घरगुती साहित्यामध्ये आपण एकदम महाराष्ट्रामधील फेमस रेसिपी तयार करणार आहोत. आणि त्यानंतर आता मी मोहरी घातलेली आहे. तेल तापल्यानंतर 2 चमचे मोहरी घालायची आहे. 2 चमचे जिरे घालायचे आहेत आणि थोडा कढीपत्ता घालायचा आहे मस्तपैकी. आज आपण मस्तपैकी फोडणी देणार आहोत बटाट्याच्या काचऱ्यांना. तर कढीपत्ता खूप छान पद्धतीने तडकलेला आहे. आता त्यामध्ये आपण कांद्याचे काप केलेले आहेत अशा पद्धतीने. एक मोठा कांदा घ्यायचा आणि त्याचे असे मोठे मोठे काप करून घ्यायचे आणि अशा पद्धतीने कांदा घालून आता मस्तपैकी कांदा गुलाबी आणि लाल कलरचा होईपर्यंत छान परतून घेऊया. बघू शकता अशा पद्धतीने मस्तपैकी कांदा आता परतून घेऊया. त्यानंतर आता आपण टोमॅटोचे अशा पद्धतीने बारीक काप करून घेतलेले आहेत ते सुद्धा आपण यामध्ये ॲड करून घेऊया. 1 कांदा, 1 टोमॅटो आणि 2 बटाटे घेतलेले आहेत. बटाट्याच्या आपण काचऱ्या करून घ्यायच्या सुरुवातीला पातळ पातळ आणि छान स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायच्या. अशा पद्धतीने आता आपला कांदा आणि टोमॅटो परतून आलेला आहे तेलामध्ये. त्यानंतर आता आपण चिमूटभर हळद घालायची आहे. हळद घातल्यानंतर पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया. हळद घातल्यानंतर मिक्स केल्यानंतर अशा पद्धतीने मी बघू शकते बटाट्यांच्या काचऱ्या केलेल्या आहेत त्या आता यामध्ये ॲड करून घेऊया. त्यानंतर पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया. बटाटे घातल्यानंतर आपण ही खात्री करून घ्यावी की आपले बटाटे खाली लागत तर नाही आहेत ना. तर त्यानंतर आता घरगुती मसाला घातलेला आहे मी 2 चमचे. त्यानंतर चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि सारखं मिक्स करत राहावं. नाहीतर आपले खाली बटाटे करपू शकतात आणि बटाटे करपल्यानंतर काहीच आपल्या भाजीला म्हणजे मज्जा राहणार नाही. त्यामुळे आता आपण सारखं परतून घेऊया. बटाटे खाली लागू न देता सारखं मिक्स करायचं आहे आणि एकदम अतिशय 5 मिनिटामध्ये होणारी ही तोंडी लावण्यासाठी रेसिपी आहे. जर तुमच्या घरामध्ये काही भाज्या नसतील तर ह्या बटाट्यांच्या काचऱ्या तुम्ही खरंच भातासोबत किंवा आपल्या चपातीसोबत खाऊ शकता. आता मी इकडे एक शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे चव येण्यासाठी. जर तुमच्याकडे नसेल, तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही नाही घातलं तरी चालेल. पण माझ्याकडे तर मी सगळ्या भाज्यांमध्ये शेंगदाण्याचं कूट वापरते. त्यामुळे आता मस्तपैकी आता शेंगदाण्याचं कूट घातल्यानंतर पुन्हा एकदा आपण मिक्स करून घ्यायचं आहे. ज्यांना कोणाला बटाट्यांची काचऱ्यांची रेसिपी आवडत असेल त्यांनी खरंच लाईक करा, शेअर करा आणि नक्कीच कमेंट करा. तुमच्यासाठी ही रेसिपी आहे आजची. आणि त्यानंतर आता मी थोडंसं पाणी घातलेलं आहे आपले बटाटे शिजण्यासाठी आणि मस्तपैकी आता झाकण लावून आपण एक 5 ते 10 मिनटं ठेवायचं आहे. कोथिंबिरीने वरून सर्व्ह करायचं आहे. आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी अंजली रेसिपीजला सबस्क्राईब करा. आता कोथिंबीर घातल्यानंतर मी पुन्हा एकदा मिक्स करून घेतलेलं आहे आणि झाकण लावून एक 5 ते 10 मिनटं झाल्यानंतर बघू शकताय आपली रेसिपी कशी होत आहे. आता कोथिंबीर घातल्यानंतर मी मिक्स केलं. त्यानंतरच मी झाकण लावलेलं आहे आणि झाकण लावल्यानंतर खूप छान पद्धतीने आपले बटाटे शिजलेले आहेत आणि अशा पद्धतीने आपली तयार झालेली आहे आजची झटपट आणि खमंग
अशी बटाट्याच्या काचऱ्यांची रेसिपी. आणि आता यानंतर मी कोणती रेसिपी करू हे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि खरंच लाईक करा, शेअर करा. आणि बटाट्याच्या काचऱ्या आपल्या भातासोबत किंवा चपातीसोबत खूप छान लागतात. आणि लहान मुलांच्या किंवा नवऱ्याच्या टिफिनला सुद्धा तुम्ही अशा पद्धतीने ही रेसिपी तयार करून देऊ शकता. तर चला तर मग पटकन सबस्क्राईब करा. थँक यू. बाय.